चेहरा बघून भविष्य सांगणार, खरं काय ते सांगणार, अगदी खरं तेच सांगणार, खोटं नाही सांगणार. अनुभव हेच खात्री. बघायचं कुणाला भविष्य, बोला बघायचं कुणाला भविष्य. अहो बाबा या इकडे, कधीपासून सुरू केला धंदा? काय बोललास? सॉरी तसं नाही म्हणायचं होतं. म्हणायचं की तुम्ही कधीपासून बघताय भविष्य? आमच्या 7 पिढ्या खपल्या आणि आता 8वी पिढी येऊन ठेपली. त्या 8व्या पिढीचा मी नायक. खरंय? काय बोललास? अहो तुमचं भविष्य खरंय, ते खोटं कसं ठरणार? बरोबर बोललास. तुझा चेहरा मला सांगतोय लवकरच तुझ्या आयुष्यात उलाला येणार. काय माझं जंगाट खरं ठरणार? 1001% खरं ठरणार. कुंभरास आहे ना तिची. बापरे बाबा, बरोबर कसं ओळखलात तुम्ही? 7 पिढ्या खपल्या आमच्या. बोल आता. पुढं काय होणार ते सांगा, मग खपा. काय बोललास? अहो तसं नाही, म्हणजे माझे भविष्य पूर्ण सांगा, काय कसं होणार ते, मग तुम्ही निघा, असं मला म्हणायचं होतं. नाव तिचं संगी. वाजेल तिच्या सोबत तुमची लग्नाची पुंगी. नमस्कार करतो बाबा तुम्हाला वाकून. 100% तुम्ही भविष्यवाणी खरी केली माझी. साक्षात देव आहात तुम्ही. उठ बालका उठ. आता तुझं सगळं व्यवस्थित होणार आहे. माझी भविष्यवाणी लवकरच खरी ठरणार आहे. बाबा आता लवकर सांगा, ती मला कधी भेटणार आणि कधी आमचं लग्न होणार, पटकन सांगा. अजून घाई नको, जरा दमानं घे आणि व्हिडिओ कॉल तर मुळीच करू नको. तीच तुला डायरेक्ट भेटेल आणि लग्नासाठी मागणी घालेल. हे ढिंच्या बाबा लगीन भविष्यवाणी खरी. ढिंच्या बाबा फक्त आता मला ती तारीख सांगा. त्यासाठी लागते दक्षिणा 5000 रुपये. बाबा 5 नाही 6 देतो, पण आत्ताच्या आत्ता सांगा, ती कधी भेटणार आणि माझं लग्न कधी होणार? 31/2/2025 या दिवशी ती भेटणार आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझं लग्न होणार. येतो बाळा, काळजी घे. फक्त व्हिडिओ कॉल करू नकोस. चॅटिंग कर, चालू ठेव, चॅटिंग चालू ठेव. बालका हे तुझं कमिशन ठेव आणि पुढचं गिराईक लवकर बघ. पण आता हे गाव नको, नाहीतर तो कमरेत लाथ घालेल माझ्या आणि पाडेल माझे बाजरी. चल येतो बालका. निश्चिंत जा बाबा, मी दुसरा बकरा लवकरच शोधून तुम्हाला कॉल करतो.